नाव स्केचरच्या लास्ट सेशनमध्ये आपण कन्स्ट्रेंटच्या राहिलेल्या काही टूल्सबद्दल माहिती करून घेऊया. तर फर्स्ट वन तर माहितीच आहे तुम्हाला, रिलेशन्स ॲड करण्यासाठी यूज होतो, म्हणजे टँजंट वगैरे. जसं की दोन सर्कल मी इथं क्लिक केले, फर्स्ट वन, सेकंड वन. आता या दोघांचा जो सेंटर पॉईंट आहे एका लाईनमध्ये आणण्यासाठी आपण इथं हॉरिझॉन्टल ॲक्सिस पहिल्यांदा क्रिएट करतो आणि हा ॲक्सिस कंट्रोल यूज करून हा पॉईंट सिलेक्ट करतो, फर्स्ट ऑप्शन क्लिक करतो अँड कोइन्सिडन्स करतो, म्हणजे हे कोइन्सिडन्स होतं. तसंच प्रकारचं आपण दोघांमध्ये टँजंट करायचं असेल, दोन सर्कल क्लिक करतो, फर्स्ट ऑप्शन क्लिक करतो, टँजन्सी ॲड करतो. तसंच आपण रेडियस ॲड केलेली, सर्कल लाईन ड्रॉ केली, दोघांमध्ये पण या प्रकारे आपण कुठल्याही रिलेशन्स ॲड करण्यासाठी कन्स्ट्रेंटचा पहिलावाला ऑप्शन्स यूज करतो. सेकंड वन तर डायमेन्शनसाठी आहे, तो फर्स्ट क्लासमध्ये पण आपण पाहिला होता, याच्यानं डायमेन्शन्स ॲड करतो. नाव वी हॅव सम ॲडिशनल ऑप्शन्स हिअर दॅट इज फिक्स टुगेदर. म्हणजे माझ्याकडे जर दोन स्केचेस आहेत, कंट्रोलचा यूज करून मी यांना सिलेक्ट करतो आणि फिक्स टुगेदर करतो, ओके, या सगळ्यांना. तर आता इथं ऑप्शन ऑन झाला, मी ज्यावेळेस पण मूव्ह करेन सो ह्या सगळ्या ड्रॉइंग्स सोबत मूव्ह होतील, कारण ह्या टुगेदर फिक्स केलेल्या आहेत आपण. त्याचा पण क्वचित यूज होऊ शकतो. नाव याच्यामध्ये ऑटो कन्स्ट्रेंट ऑप्शन आहे. ऑटो कन्स्ट्रेंटवरती क्लिक केल्यानंतर ज्याला तुम्हाला डिफाईन करायचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. रेफरन्स एलिमेंट हॉरिझॉन्टल, वर्टिकल, ओके, म्हणजे ऑटोमॅटिकली कटिया तिथं डायमेन्शन्स ॲड करेन आणि त्या ड्रॉइंगला तुमच्या आयएसओ कन्स्ट्रेंट करेल. म्हणजे वन्स अगेन बघा, हे अंडर कन्स्ट्रेंट आहे राईट नाव. आय हॅव टू यूज ऑटो कन्स्ट्रेंट ऑप्शन. ऑटो कन्स्ट्रेंट म्हणजे ऑटोमॅटिकली कन्स्ट्रेंट ज्याला करायचं आहे, म्हणजे ह्या सगळ्यांनाच करायचं आहे मला, तर मी पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, स्केच सिलेक्ट केली. नाव रेफरन्स एलिमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि हॉरिझॉन्टल प्लस कंट्रोलचा यूज करून वर्टिकल सिलेक्ट करा अँड क्लिक ऑन ओके. सो ऑटोमॅटिकली इट विल गेट ISO constraint by using auto constraint option. Select, delete. Now I have a animate constraint option here. त्याच्या आधी आपण एडिट मल्टी कन्स्ट्रेंट ऑप्शन यूज करूया. म्हणजे माझ्याकडे सपोज ड्रॉइंग आहे कन्स्ट्रेंटची, बाय डिफॉल्ट जी आपण जे काम डबल क्लिक करून करतोय तोच ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल एडिट कन्स्ट्रेंटमध्ये. म्हणजे हे डिस्टन्स ऑन झालेलं आहे, ऑरेंज कलर, म्हणजे याला जर चेंज करायचं आहे सो आपण इथून चेंज करू शकतो, म्हणजे सेकंड डिस्टन्स, म्हणजे हे वालं. सो सिम्पल इज दॅट की आपण जे डबल क्लिकने काम करतोय ते ऑप्शन एडिट मल्टी कन्स्ट्रेंटनी होतो. नाव द लास्ट वन इज ॲनिमेटेड कन्स्ट्रेंट. नावातच आहे, त्या कन्स्ट्रेंटला आपण ॲनिमेट करू शकतो. So we needs to have some profile. Click on profile, start from origin, start from origin and add line till here. Click on center rectangle, start from center. आता याला पहिल्यांदा डिफाईन करायचं आपल्याला and then animate. डिफाईन करण्यासाठी मला याची लेंथ लागेल, सर्वांची लेंथ लागेल, या दोघांमध्ये अँगल लागेल, त्या अँगलला आपल्याला ॲनिमेट करायचं आहे. वर्टिकल, हॉरिझॉन्टल, सिलेक्ट, दिस लाईन प्लस दिस लाईन मस्ट बी हॉरिझॉन्टल. हा जो पॉईंट आहे कंट्रोल, हा पॉईंट कोइन्सिडन्स करावा लागेल. बघा या ठिकाणी मी कसं ओळखलं की अंडर कन्स्ट्रेंट आहे. बघा हे व्हाईट कलरमध्ये आहे, याला मूव्ह करून बघायचं. हे मूव्ह होतोय याचा अर्थ हा याचा जो सेंटर पॉईंट आहे आणि याचा पॉईंट तो मॅच करायचा आहे. तर क्लिक करा याचा सेंटर पॉईंट आणि रिलेशन ॲड करा कोइन्सिडन्स, म्हणजे तो ऑटोमॅटिकली फुल्ली डिफाईंड होईल, म्हणजे ISO कन्स्ट्रेंट होईल. नाव वी नीड्स टू ॲनिमेट द कन्स्ट्रेंट. ॲनिमेट कन्स्ट्रेंटवरती क्लिक करायचं आहे. आता ह्या अँगलला आपल्याला चेंज करायचे, म्हणजे फिरवायची ही ड्रॉइंग आपल्याला. सो हा अँगल आपल्याला चेंज करायचा आहे, म्हणजे 0 to 360, 720
क्लिक करा. आता इथं फर्स्ट व्हॅल्यू स्टार्ट फ्रॉम 0 आणि इथला लास्ट व्हॅल्यू इथं तुम्ही 360 टाकलात आणि इथं जर तुम्ही 10 वरती क्लिक केला आणि प्ले केलं इथं, तर हे एकदम रॅपिडली ॲनिमेट झालेलं आहे. स्लोली होण्यासाठी इथं 100 करतो मी. सो यू कॅन सी स्टार्ट फ्रॉम 0 अँड एंड अप विथ द 360. सो मी इथं 720 टाकतोय आणि देन प्ले करतो. सो 720 मध्ये ते रोटेट होईल. याला लूपमध्ये आपण प्ले करूया आणि हे नंबर ऑफ स्टेप्स आपण याला 1000 करू. जेवढे स्टेप्स वाढवाल तेवढं स्लोली तिथं ॲनिमेट दाखवेल तुम्हाला. 0 to 720 ॲनिमेट होईल, नंतर रिपीट करेल आणि लूपमध्ये ते ऑन होईल. हाईड कन्स्ट्रेंट म्हणजे डायमेन्शन्स हाईड करून तुम्ही चेक करू शकता. सो अशा प्रकारे आपलं स्केचर वर्कबेंच होतं. त्याच्यानंतर आपण स्केच बऱ्याचशा याच कमांडचा यूज करून बनवू शकतोय आणि पार्ट डिझाईन्ससाठी आपण आपला बेस पक्का करू शकतो.